पण शब्दकोशाचा अर्थ ह्या शब्दांचा केलेला संग्रह. अमरकोश पाठ केला जातो. हो, म्हणजे अख्खी डिक्शनरी पाठ केली जात असेल. सगळ्यात पहिला कोश जो आहे कुठल्याही भाषेमधला म्हणायला पाहिजे तर तो निघंटू आहे. एक शब्दशास्त्र किंवा शब्दाचा अभ्यास करण्याची मोठी परंपरा ही वैदिक काळामध्येच होती. ती जगाला फार मोठी देणगी आहे भारतीय परंपरेची. ब्राह्मी तू भारतीय भाषा, गिरवाग वाणी, सरस्वती, शतायुवती वक्तव्य, हातायुवती भविष्यती. विषयाला भरपूर माहिती त्या अनुषंगाने संग्रहित करणं, संकलित करणं हे काम मानसोल्लास सारख्या ग्रंथात झालेलं आहे. पुंसीच्या माळा, कपाळी पुंसी वाटेला, ऐशा अप्येक दंताचा नमितो मी स्त्रियाम देय. शास्त्रामध्ये सुद्धा ह्या तत्वांचा उपयोग होऊ शकतो. अगदी अफाट ते पोषकांना दिलीच कशी. संभाषणाच्या कळ संभाषणाला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे आणि कळ संभाषण आपण चालूच ठेवणार आहोत. पण संभाषणाच्या आपल्या फोकसमध्ये संस्कृतीच्या अभ्यासाबरोबर भाषांचा अभ्यासही आहे. या महिन्यापासून भाषा संभाषण नावाची एक नवीन सिरीज किंवा प्लेलिस्ट म्हणूया आपण त्याला सुरू करतो. अनेक वेगवेगळ्या भाषांबद्दल बोलणार आहोत, त्या भाषातल्या साहित्याबद्दल बोलणार आहोत, त्या भाषेच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलणार आहोत. पण अशी ती भाषा वेगवेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, आमची नवीन प्लेलिस्ट बघा आणि तुम्हाला विशेष करून भाषेबद्दल काही माहिती हवी असेल किंवा एखाद्या भाषेबद्दल आमच्याकडून काही करून हवं असेल तेही आम्हाला नक्की सांगा. चला तर मग आजचा आपला पहिला भाषा संभाषणाचा एपिसोड आता बघूया आणि आम्हाला सांगा तुम्हाला तो कसा वाटतो. नमस्कार. एक छोटासा प्रश्न विचारणार आहे तुम्हाला सगळ्यांना. हत्ती या अर्थाचे संस्कृतमध्ये किती शब्द आहेत तुम्हाला माहिती आहे का? या प्रश्नावर बहुतेक सगळ्यांचं उत्तर गज, फार फार तर वारी इथपर्यंतच आहे. परंतु दंती, करी, नाग, वारण असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. प्रश्न असा आहे की असे हे इतके शब्द का आहेत आणि हे सगळे इतक्या एकत्र पद्धतीने कोणी जतन केले, कसे जतन केले? विचार करा, ज्या वेळेला 1500-2000 वर्षांपूर्वी इंटरनेट नव्हतं, छापील शब्दकोश सुद्धा नव्हते, त्यावेळेला ह्या सगळ्या शब्दांचं अशा पद्धतीचं संकलन कोणी केलं, कसं केलं आणि ते आजपर्यंत कशा पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचलंय, असे अनेक इंटरेस्टिंग विषय आपल्याला आज चर्चा करायचे. आणि ह्या सगळ्याच्या मागे असणारं जे कोशशास्त्र आहे किंवा संस्कृतमधलं जे कोश वाङ्मय आहे त्याच्याबद्दल आज आपल्याला चर्चा करायची. आणि यासाठी ह्या विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक आज आपल्या बरोबर डॉक्टर प्रसाद जोशी सर आलेले. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर प्रसाद जोशी हे डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू आहेत आणि कोशशास्त्र आणि संस्कृत विभागाचे प्रमुख आहेत. सर, तुमचं आपल्या या भाषा संभाषा या नव्या मालिकेमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. आजच्या आपल्या भागामध्ये आपण कोशवाङ्मय म्हणजे काय आणि संस्कृत मधली कोशवाङ्मयाची जी परंपरा आहे त्याच्यावरती चर्चा करणार आहोत, म्हणजे गप्पाच मारणार आहोत. तर सुरुवात करूया. मला असं सांगा की कोशवाङ्मय म्हणजे मुळात काय? सर्वप्रथम तुम्ही मला या ठिकाणी गप्पा मारायला संधी दिली ह्याबद्दल मी आभार मानतो. आणि दुसरं आनंदाची गोष्ट अशी की आजच्या या कार्यक्रमाचा जो विषय आहे तो कोशशास्त्राचा विषय आहे. हा विषय निवडल्याबद्दल तर पहिल्यांदा अभिनंदन करायलाच पाहिजे. कोशवाङ्मय जे आहे ते सामान्यपणे आपण त्याचा अर्थ जो समजतो की शब्दांचा संग्रह, अगदी बरोबर अशाच अर्थाने हा वापरला जातो. त्याच्यामध्ये कोश हा जो शब्द आहे तो कुश या धातूपासून तयार झालेला शब्द आहे. त्याचा अर्थ संग्रह करणं, म्हणजे आपण एखादी पेटी म्हणू, एखादी कुपी म्हणू की ज्याच्यामध्ये काही ना काहीतरी आपण साठवतो, की ज्याच्यामध्ये काही ना काहीतरी ठेवलं जातं, अशा अर्थाने हा कोश शब्द आहे. रेशमाचा कोशही तशाच अर्थाने. अगदी बरोबर, तो सुद्धा कोश असतो तसाच. पण शब्दकोशाचा अर्थ या शब्दांचा केलेला संग्रह, शब्दांची केलेली जंत्री, एखाद्या विशिष्ट भाषेमधल्या शब्दांचा संग्रह असतो. पण हे वरवर दिसतं तितकं सोपं नाही, तितकं ते साधं नाही. शब्दांचा संग्रह जो केला जातो त्यामध्ये या कोशकारांचे काही तत्व हे असतात
काही विचार त्याच्यामध्ये दडलेला असतो आणि त्याच्या आधारावर ही कोशाची निर्मिती होते, कोशांचा संग्रह केला जातो. त्यामुळे कोश म्हणजे शब्दकोश आणि ही परंपरा ही खूप मोठी आहे. तुम्ही आता म्हणलात कोश वाङ्मय. आता कुठल्याही एखादा ग्रंथ आला तर ते वाङ्मय होत नाही, नक्कीच. किंवा कधीतरी इतिहासामध्ये एखादं पुस्तक आलं म्हणजे ते मोठं वाङ्मय झालं असं नाही. संस्कृतच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला हे जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की इथं खूप मोठी कोश परंपरा होती. अमरकोश हे नाव तर खूप प्रसिद्ध आहे. हो. परंपरेमध्ये अमरकोश पाठ करणं ह्याला खूप वेगळं महत्त्व होतं. हो. पण अमरकोशाच्या आधी आणि अमरकोशाच्या नंतर म्हणजे अगदी 18व्या शतकापर्यंत सुद्धा अनेक कोश हे संस्कृत भाषेमध्ये लिहिले गेलेले आहेत. आणि मग त्याचा स्वतंत्र विचार करताना त्याच्यामध्ये जी तत्व आहे ज्याच्या आधारावरती ही कोश निर्मिती झाली त्याचा विचार करताना, किंवा या कोशांवरती सुद्धा जसे कुठल्याही संस्कृत ग्रंथांवरती असतात तशा ह्या ग्रंथांवरती असणाऱ्या टीका, ह्यांचे भाष्य, हे सगळं पाहता ह्याला वाङ्मयाचा एक दर्जा, म्हणजे जसं आपण काव्य म्हणतो, जसं नाटक आहे, नाट्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, तसेच ह्या संस्कृतच्या परंपरेमध्ये कोश आणि हे सगळं कोश वाङ्मय हे स्वतंत्ररित्या पाहणं फार गरजेचं आहे. इतकी मोठी संपदा ह्या भाषेच्या आश्रयाने इथे आहे. खूप महत्वाचा विषय आहे हा. आपण अमरकोश आणि आत्ता तुम्ही ज्या पद्धतीचे इतर कोश म्हणालात त्यांच्यापर्यंत येऊच या. पण एक अगदी पहिल्यांदा सुरुवातीला म्हणजे ज्या लोकांना संस्कृतच्या कोशवाङ्मयाबद्दल काहीच माहित नाही, तर हे शब्दकोश म्हणजे केवळ डिक्शनरी असाच, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये डिक्शनरी म्हणतात, तर तेवढाच त्याचा अर्थ आहे का त्याच्या पलीकडे अजून त्याचा काही अर्थ आहे? डिक्शनरी, ग्लोसरी असे शब्द आपल्याला, एन्सायक्लोपीडिया, हे सगळे शब्द असे रूढ शब्द आहेत. ह्याच्यामध्ये जी तत्व आहेत ती या सगळ्या कोशांमध्ये आहेत. त्यामुळे थोड्याफार अर्थाने किंवा काही मर्यादित अर्थाने कोश म्हणजे डिक्शनरी असं म्हणायला हरकत नाही. कारण कुठल्याही अगदी साध्या एखाद्या डिक्शनरीचं जे कार्य असतं किंवा अगदी एन्सायक्लोपीडियाचं सुद्धा कार्य असतं ते शब्दाची माहिती देणं. अगदी मर्यादित म्हणजे त्याचा साधा अर्थ सांगणं हे असेल, किंवा त्या एखादी संकल्पनेचा विस्तार करून सांगणं हे असेल, त्याच्यात उदाहरणं असतील, त्याच्यामध्ये काही संदर्भ असतील. परंतु सामान्यपणे एखाद्या शब्दाची माहिती देणं, त्याच्या अर्थाविषयी काही प्रतिपादन करणं, ह्या तत्वावर जर म्हणलं तर ह्यांना आपण डिक्शनरी असं म्हणू शकतो. पण मग आता मगाशी तुम्ही म्हणालात की अमरकोश पाठ केला जातो, म्हणजे अख्खी डिक्शनरी पाठ केली जात असेल असा त्याचा अर्थ झाला. अगदी. त्याचबरोबर आता तुम्ही म्हणालात की त्याची इतर माहिती म्हणजे शब्दाची व्युत्पत्ती असेल, शब्दाचं लिंग असेल, शब्द कसा वापरायचा ह्याच्याबद्दलची माहिती असेल, किंवा उदाहरणं सुद्धा असतील, तर हेही सगळं अमरकोशासारख्या कोशामध्ये येत होतं. हा, आता उदाहरणं देणं हा जर भाग सोडला तर बरेचसे गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात, किंवा शब्दाची व्युत्पत्ती किंवा त्याचा तो कुठल्या धातूपासून आहे हे निर्देश क्वचित असतील. परंतु मुख्यतः तो शब्द आणि त्याचे समानार्थी इतर शब्द हे देणं, त्याचबरोबर त्या शब्दाचे पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे, नपुंसकलिंगी आहे, उभयलिंगी आहे का, विशेषाप्रमाणे तिन्ही लिंगामध्ये तो तुम्हाला सापडेल, ही सगळी थोडी व्याकरणाची माहिती सुद्धा ह्याच्यामध्ये दिली जाते. त्यामुळे नामलिंगानुशासनम असं त्याचं खरं अभिधान आहे. त्यामुळे प्राधान्याने त्याच्या अर्थाची माहिती, त्याचं लिंगवचन किंवा त्याच्या काही एखादी खुबी असेल, तो फक्त बहुवचनातच सापडत असेल तर ते दिलं जातं. उदाहरणं जी आहेत वाङ्मयातली ती मात्र तिथं आपल्याला ह्या कोशांमध्ये दिसत नाहीत. उदाहरणं देणं, आकारादिक्रमाने त्याची रचना असणं, हे सगळे आधुनिक तत्व जे आपल्याला 18व्या शतकाच्या नंतर दिसतात ती प्राधान्याने आहेत. आता त्या तत्वावर आधारितही संस्कृत कोश आहेत. अमरकोश आता तुम्ही म्हणालात की वर्णानुक्रमानुसार आता नवीन जे शब्दकोश असतात ते त्यानुसार असतात, परंतु मग हे जे पूर्वीचे पारंपरिक कोश आहेत अमरकोशासारखे, त्यांच्यामध्ये मग ही रचना कशा पद्धतीने केली जाते? हो, हे खूप वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. म्हणजे माहिती असणारे सगळे शब्द त्यांनी कसे रचले असतील, त्याची संरचना कशी केली असेल, हे खूप जाणून घेण्याचा विषय आहे. आकारादी क्रमाने लावणं हा एक भाग झाला, परंतु प्राधान्याने आपल्याला या कोशांमध्ये जे शब्द संग्रह केला जातो तो आशयानुसार, विषयानुसार असा दिसतो. निघंटू
हे जे आहे खरं तर सगळ्यात पहिला कोश जो आहे, शब्दकोश जो आहे, कुठल्याही भाषेमधला म्हणायला पाहिजे तर तो निघंटू आहे. बर. निघंटू. वैदिक वाङ्मय जे आपलं आहे, अफाट वाङ्मय हो. किंवा वेदांचा अभ्यास हा अत्यंत काटेकोरपणे साक्षेपी पद्धतीने मौखिक परंपरेत केला गेला. हो. त्यामुळे तिथे एखादा शब्द सुद्धा चुकीचा उच्चारला जाणं हे अपेक्षित नव्हतं. त्याचबरोबर त्याचं ज्ञान सुद्धा होणं हे देखील अपेक्षित होतं. म्हणून या वेदातल्या शब्दांचा एक संग्रह निर्माण झाला. बर. तो निघंटू या नावाने परंपरेमध्ये जाणला जातो. बर. म्हणजे निर्ग्रंथ एकत्र आणणं, गोळा करणं अशाच अर्थाने तो आहे. त्यामुळे निघंटू म्हणजे नावांची, वेदातल्या शब्दांची एक गणन आहे, एक बर. परिगणन आहे मोठं. आणि त्याच्यामध्ये दुर्बोध होणारे शब्द, अवघड होणारे शब्द असे त्याच्यामध्ये सगळे संग्रहित केले गेले. किती जुना असेल हा? आता परंपरा तर असं म्हणते की हे सगळं अनादी हो. असं आहे, परंतु आधुनिक अभ्यासकांनी विचार केला त्यानुसार आपल्याला दिसतं की इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या आधी, इसवी सन पूर्व 6वं शतक, तेव्हा म्हणजे निरुक्ताचा काळाच्या कालखंड, सुमाराला. त्याच्या आधी हे नक्कीच होते ग्रंथ बर. असं साधारणपणे मानलं जातं. बर. कारण निरुक्त हा जो ग्रंथ आहे ह्या निघंटूवरती भाष्य असणारा ग्रंथ आहे. हा, हा. म्हणजे त्या सगळ्या शब्दांवरती, त्या शब्दांमध्ये कुठला धातू असू शकतो, त्याच्यामध्ये काही वर्णांचा क्रम बदललाय का, वर्णांचा आगम त्याच्यामध्ये काही येतो का, वर्णाचा लोप होतो का, असा विचार करून त्याच्यावरती भाष्य केलं गेलं. ते साधारण 6वं शतक इसवी सन पूर्व मानलं जातं. तत्पूर्वी ते असावं असं आहे. म्हणजे निरुक्त इसवी सनापूर्वीचं 6वं शतक, यास म्हणजे निघंटू त्याच्या आधीचा. असलाच पाहिजे. आता बर. त्याचा कर्ता कोण ह्याच्याविषयी असं नक्की आपल्याला अजूनही सांगता येत नाही. पण काश्यप नावाचा एक ग्रंथकार, त्याचं नाव या निघंटू या ग्रंथाशी जोडलं जातं. आणि निरुक्त जे आहे ते भाष्य आहे, ते यास्क नावाच्या आचार्यांनी लिहिलं. आता त्यांनी सुद्धा त्याच्या ग्रंथांमध्ये सुद्धा अनेक कोशकारांची, निरुक्तकारांची नावं दिली आहेत. बर. औपमन्यव, औदुंबरायण, शाकटायन, कौत्स. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की एक शब्दशास्त्र किंवा शब्दाचा अभ्यास करण्याची मोठी परंपरा ही वैदिक काळामध्येच होती. वेदांच्या नुसतं घोकमपट्टी मौखिक परंपरेबरोबरच ती भाषा जतन करायची, त्याचा अर्थ जाणून घ्यायचा, ह्याच्यासाठी ही जी शास्त्र विकसित झाली त्याच्यात शब्दशास्त्र हे फार मोठं होतं. आणि ती जगाला फार मोठी देणगी या भारतीय परंपरेची. कारण भाषाशास्त्राच्या उगमाची जी सुरुवात आहे, बीजे आहेत, ती आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर असे हे निघंटू आणि निरुक्त हे सगळ्यात आधीचे कोशरचनाचे, कोशशास्त्राचे हे प्रणेते म्हणायला, असे हे ग्रंथ म्हणायला पाहिजेत. ते ग्रंथकार हे त्यातले प्रणेते म्हणायला आले पाहिजेत. कारण त्याच्यामध्ये या सगळ्या तत्वांचे आपल्याला बीजरूपाने दर्शन होतं. शब्दाचा अभ्यास, त्या शब्दाचे प्रकार, म्हणजे निरुक्तामध्ये जर आपण पाहिलं तर नाम, आख्यात, उपसर्ग, निपात असे प्रकार त्यांनी मानले. आणि भावप्रधानम, आख्यातम म्हणजे त्याच्यामध्ये क्रियाप्रधान आहे, सत्वप्रधान आहे, अशी शब्दांची विभागणी करायची. प्रत्येकामध्ये धातू शोधायचा, क्रिया शोधायची, आणि मग शब्द कसा निर्माण झाला असेल, प्रत्येक आहे का देण्याचा, व्युत्पत्ती देण्याचा प्रयत्न दिसतो. आता व्युत्पत्ती म्हणजे सुद्धा काही भाग प्रकृती मानायचा, काही भाग त्यातला प्रत्यय जोडलाय असं मानायचा, हे दिसतं. त्यामुळे ही सगळी परंपरा निरुक्त, निघंटू ही होतीच. आणि मगाशी आपण जिथे आलो की संरचना कशी होती, आता निरुक्त निघंटांची अध्यायानुसार होती आणि त्याच्यामध्ये विषयानुसार, आशयानुसार शब्दांची गुंफण झालेली होती. पण हे फार महत्वाचं आहे. कारण असं आहे की कुठल्याही संकल्पनेचं आकलन जे होतं त्या सगळ्या समूहातून होत असतं. म्हणजे तसेच अजून शब्द कुठले आहेत ह्याच्याने कळतं. मग देवतावाचक शब्द असतील, पृथ्वीवाचक शब्द असतील, अशा शब्दांची तिथं रचना आहे. आणि मग आपण अमरकोशामध्ये येतो जेव्हा, अमरकोश हा आपल्यासमोर उपलब्ध असणारा परिपूर्ण असा पहिला ग्रंथ आहे. त्याची साधारण रचनेचा काळ काय सांगता येईल? त्याच्या रचनेचा काळ हा साधारणपणे इसवी सन 6वं शतक 7वं शतक हा निघंटूच्या नंतर खूप नंतर, हो, साधारण 1000 वर्षाचा कालखंड गेलाय. पण
असं नाही की 1000 वर्ष कोश नसावेत, म्हणजे काही घडलंच नाही, हे नक्की नाही. ह्याचं कारण असं आहे, त्या ह्याच्यामध्ये सुद्धा अमरकोशामध्ये सुद्धा समाहृत्य अन्यतंत्राणी हम्म, असं त्याचंच वचन आहे. हम्म, म्हणजे असे अन्य तंत्र, अन्य ग्रंथ जे परंपरेत होते त्याचा विचार करून हा ग्रंथ लिहिला आहे. हम्म. म्हणजे अमरकोशाच्या पूर्वी सुद्धा बरोबर. चांगले कोशकार इथं होऊन गेले. हम्म. कदाचित त्यांचे ग्रंथ आपल्याला उपलब्ध नाहीत, हो. पण व्याडी हा एक असा ग्रंथकार होता. त्यामुळे असे काही त्यांचे संप्रदाय असे चालू होते. शाकटायन होता, हम्म. इंद्रचंद्र यांची नावं घेतली जातात. त्यामुळे ह्यांच्या नावावर सुद्धा कुठेतरी परिगणन केलेले शब्दांचे संग्रह हे असले पाहिजेत. आणि अमरकोशामध्ये आपल्याला ह्याचा सगळ्याचा परिपूर्ण विकसित रूप रूप दिसतं. हे दिसतं, हा. हे नक्की आहे. हम्म. तर त्याची रचना जी आपण मगाशी म्हणत होतो हो, हो. ती सुद्धा अशी अकारादी क्रमाने नसून ती विषयानुसारच आहे. हम्म. कांड पद्धती त्याच्यामध्ये विभाजन असतं हम्म. आणि मग एकेका वर्गांमध्ये त्याचं विभाजन असतं आणि मग त्या विशिष्ट संकल्पनेला कुठले कुठले शब्द आहेत, समानार्थी शब्द असे गुंफलेले दिसतात. पण वर्णक्रम अतिशय कधी नव्हताच असं नाही आहे. पुढच्या कालखंडात असे आपल्याला काही शब्द दिसतात अकारादी क्रमाने आहे किंवा अंत्यवर्णाने कादी, कांत, पांत, बरं. म्हणजे कांत. पनी संपणारे, कनी हा. संपणारे असे. हा, म्हणजे अंत्याक्षरीमध्ये आपण जसं शेवटचं अक्षर म्हणतो, हो. काही कोशकारांनी उभयथा म्हणजे पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर असे क्रम लावून सुद्धा रचलेले आहेत. केवढं काम आहे ना खूप हे. काम आहे. पण म्हणजे समजा मला एखादा शब्द, आता उदाहरणार्थ आपण पाणी, हो, अशा अर्थाचे समजा मला त्याला समानार्थी शब्द शोधायचा असेल तर मी अमरकोशामध्ये कसा शोधायचा तो? हा. आता हे वर्ग जे आहेत तिथे आपल्याला त्याचे जावं लागेल. हम्म. जल, नीर असे त्याचे शब्द असतात. त्यामुळे कुठल्या कांडात कुठल्या वर्गामध्ये तो शब्द आहे हम्म. तिथे आपल्याला गेलं की ती पंक्ती, तो श्लोक असा मिळतो. बरं. पण हे सगळे श्लोकबद्ध. श्लोकबद्ध. आता त्या प्राचीन परंपरेमध्ये अशा कुठं सूची नव्हत्याच. हो. आताच्या तुम्हाला मुद्रित पुस्तकांमध्ये मागे इंडेक्स असतात, सूची असते. बरोबर. परंतु सगळा भर जो होता हा मौखिक परंपरेमध्ये, कंठस्थीकरणामध्ये, तुमच्या स्मरणशक्तीमध्ये असंच होतं. हम्म. म्हणजे ती कारिका पटकन एखादा पंडित म्हणूनच दाखवेल. हा. भाषा म्हणजे काय तर ते ब्राह्मी तू भारती भाषा, गिरवागवाणी सरस्वती असं ते पठण पद्धतीतच असायचं. म्हणजे तो अख्खाच्या अख्खा शब्दकोश कंठस्थ करायचा कंठस्थ करायचा. आणि मग मला जेव्हा एखाद्या शब्दाचा अर्थ अडेल तेव्हा मी माझ्या स्मृतीतून हा, तिथनं काढायचा. तर हो, असंच ते असाच असायचं. त्याचं स्वरूप. असं स्वरूप त्याचं होतं. पण म्हणजे एकदा मला शब्दकोश जर कंठस्थ झाला तर मला माहित नाही असा शब्दच उरणार नाही. कारण भाषेतली बरीचशी शब्दसंपत्ती तुमची कंठगत असते हम्म. आणि त्याचा खूप मोठा लाभ हा कवींना झाला हम्म. किंवा टीकाकारांना झाला. हम्म. कारण त्यांना ते सगळे शब्द माहीत होते. त्यामुळे मूळ एखाद्या कालिदासाच्या एखाद्या श्लोकाचा अर्थ देत असताना मल्लीनाथासारख्या टीकाकारांनी अनेक कोशांचा आधार घेतलेला आहे हम्म. आणि ते मूळ शब्द त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. हम्म. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं ते कंठगत असण्याचे लगेच त्यांनी तिथे पुरावे दिलेले असतात की ह्या शब्दाला हा अर्थ आहे म्हणून श्लोकाचा असा अर्थ आहे. म्हणजे कुठेतरी त्या शब्दाचं प्रमाण सांगायचं अर्थाचं हम्म. तर कोशांकडे पाहिलं जायचं पाहिलं जायचं. असं होतं. आता या निमित्ताने तुम्ही म्हणजे वेगळा विषय आहे परंतु तुम्ही आता उल्लेख केलात की टीकाकार. ठीक आहे. तर हो. आपले असे जे श्रोते ज्यांना नक्की म्हणजे काय, कारण टीका हा आज टीका म्हणजे फक्त क्रिटिसिझम किंवा खंडन. एखाद्या गोष्टीतले दोष काढणे हा. अशा अर्थाने राहिलेला आहे. तर टीकाकार म्हणजे नक्की काय हा. आणि ते टीका म्हणजे काय असतात? मूळ ग्रंथांवरती केलेलं विवरण बरं. म्हणजे टीका हम्म. हा सामान्य अर्थ घेता येईल. ह्याचा अर्थ मूळ ग्रंथांच्या पदांचं खंडन केलं जातं, त्यातले दोषच दाखवले जातात असा अर्थ नाहीये. हम्म. तर त्याचं स्पष्टीकरण देणं हम्म. आणि सप्रमाण देणं हम्म. हे म्हणजे टीकाकारांचं काम असतं. समजावून सांगण्यासाठी. हा. आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तर्कसंगती असते. हम्म. भाषेचं एक सौष्ठव असतं. हो. त्यातल्या प्रत्येक पदाचं, मूळ ग्रंथातल्या प्रत्येक पदाचं वर्णन केलं जातं. हम्म. आणि असे टीका ग्रंथ असतात. हम्म. संस्कृतमध्ये विशेषतः वेदांतामध्ये किंवा तत्वज्ञानाच्या ग्रंथांमध्ये आपण पाहिलं, शास्त्र ग्रंथांमध्ये पाहिलं तर टीका ग्रंथांशिवाय मूळ ग्रंथ कळणंच शक्य नाही हम्म. अशी परिस्थिती आहे.
आणि हे टीका ग्रंथच एक स्वतंत्र वाङ्मय होता. हो. ज्ञानेश्वरी हे हो, तशा ह्याच अर्थाने प्रकारचं बरोबर. आपल्याला म्हणता येईल ना, म्हणजे मुळात हो. गीतेवरचं सटीक भाष्य येते. भाष्य बरोबर. किंवा गीतेवरची बरोबर. टीकाच टीकाच आहे. मराठीमधून केलेली लोकांना हो. समजावा. खरंय, टीका ग्रंथ हा एक स्वतंत्र स्वतंत्र. हो, अभ्यासाचा आणि चर्चेचा विषय अगदी. आपल्यासाठी होऊ शकेल. हो, परत एकदा कोशांकडे हा. वळूया. तर शब्दकोश हा एक भाग आहे आणि आपण परत परत त्याच्याबद्दल बोलणारच आहोत. पण अजून किती प्रकारचे कोश संस्कृतमध्ये आहेत? शब्दकोश म्हणजे सामान्यपणे कुठल्याही शब्दांचा संग्रह झाला, पण वेगवेगळ्या प्रकारचे कोश आपल्याला दिसतात. हम्म, प्राधान्याने त्याच्यामध्ये समान अर्थ हम्म, सांगणारे हम्म, आणि अनेक अर्थ सांगणारे असे कोश दिसतात. हम्म, समान अर्थ किंवा एकार्थ कोश. हम्म. ह्याचा अर्थ एकाच अर्थासाठी अनेक शब्द, अनेक शब्द जसं किंवा मगाशी आपण म्हणतो, मगाशी आपण म्हटलं. हत्ती, कडी, बरोबर. दंती, हे सगळे सगळे एकाच अर्थाचे त्या आहेत. त्या सगळ्याचा अर्थ एकच आहे. हम्म, म्हणजे एका कुठल्या तरी अर्थासाठी एक प्राणी आहे, महाकाय आहे, 4 पाय, 2 मोठे कान कान, वगैरे, हम्म, अशासाठी काय काय शब्द आहेत. म्हणजे एकाच अर्थाला व्यक्त करणारे अनेक शब्द, ज्याला आपण समानार्थ म्हणू, हम्म, एकार्थ शब्द म्हणू, असे कोश असतात. हम्म, दुसरा जो प्रकार आहे तो एका शब्दाचे अनेक अर्थ. हम्म, शब्द एकच, हम्म. अगदी उलटायच्या, हो. शब्द एकच आहे हम्म, पण त्याचे अर्थ अनेक आहेत. हम्म, असे म्हणजे ज्याला अनेक अर्थ कोश म्हणायचे किंवा नाना अर्थ कोश. म्हणजे आता प्रजापती हा शब्द आहे, हम्म, शब्द एकच आहे. प्रजापतीचा अर्थ काय? हम्म. तर ब्रह्मा हो, हा एक अर्थ आहे. हो, प्रजापती म्हणजे कुठलाही राजा हो. तो हा आहे, प्रजेचं पालन करतो. प्रजापालन करणारा. हम्म, त्यामुळे हे 2 तर प्रकार आपल्याला प्राधान्याने दिसतात हम्म, कोशांचे. हम्म. आणि कदाचित काही कोशांमध्ये हे दोन्ही अंतर्भाव असणारे कोश असतात. हम्म. तिसरा एक प्रकार तसा संभवतो तो म्हणजे द्विरूप कोश. बर. हा एक खूप वेगळा कोश आहे. हम्म, ह्याच्यामध्ये अर्थनिर्देश किंवा समानार्थ सांगण्यापेक्षा हा पूर्णपणे शब्दस्तरावरचा आहे. बर. म्हणजे 2 शब्दांमध्ये हम्म, एखादा वर्ण, एखादी मात्रा हम्म, ह्याचा काहीतरी बदल होतो, पण शब्दभेद होत नाही. हम्म. म्हणजे उदाहरणार्थ? आता बल हा शब्द आहे. हम्म, कधी कधी या बचा व पण होतो, बल असं सुद्धा होऊ शकतो, हा. असं होऊ शकतं. रचा ल होतो, हम्म, बचा ब होतो, हम्म. कपाटाचं कवाट होतं. पण ह्याच्या अर्थाने हे असं झालं म्हणून तो नवीन शब्द तयार झाला, काही वेगळा अर्थ त्याने व्यक्त केला असं नाही. हम्म, आता आपण कोशावरच चर्चा करतोय. कोश म्हणजे श जो आहे हा तालव्य असू शकतो हम्म, किंवा कोश म्हणजे मूर्धन्य शकारही आपल्याला दिसतो. हम्म. म्हणजे सामान्य भाषेत सांगायचं तर शहामृगाचा श हा, आणि षटकोनाचा श हे असे 2 श आहेत. घातले. आता हे श शहामृगातला किंवा षटकोनाचा झाला म्हणून त्या 2 वेगळे अर्थ व्यक्त होतात असं काही नसतं. नसतं. हा. ज्याला भाषाशास्त्रात फ्री व्हेरिएशन म्हणतात की त्याच्याने केवळ शब्दभेद काही घडत नाही. असे सुद्धा पर्याय असणारे शब्दांचे कोश अशा द्विरूप कोश म्हणतात. 2 रूप आहेत, 3 रूप आहेत. हम्म, कुठल्या कुठल्या कारणांमुळे ते झालेले असतात. हो. कदाचित ते प्रादेशिक फरक असतात, प्रादेशिक बदल असतात, उच्चारणामधल्या भेदांमुळे ते निर्माण झालेले असतात. हम्म, परंतु तो दुसरा शब्द असतो हा काही अपशब्द आहे आणि हा प्रमाण शब्द आहे असं काही नसून हे दोनही शब्द, दोन्हीही रूप ही भाषेत सारखीच आहेत हे सांगण्याचा प्रयत्न म्हणून ते कोशांमध्ये त्यांचा समावेश करून एक प्रकारे त्यांचं प्रमाणीकरणच केलं जातं. एकाक्षर कोश म्हणजे अक्षरांचं परिमाण घेऊन कोशांची निर्मिती केली आहे. बर. म्हणजे अ म्हणजे ब्रह्मा, आ म्हणजे अजून काहीतरी, म्हणजे मोनोसिलॅबिक शब्द जे आहेत, एकाक्षर, द्व्यक्षर असे धरून सुद्धा कोश निर्मिती केली जातात. बर. त्यामुळे कोशांचे असे अनेक प्रकार संभवतात. समानार्थी, नानार्थी, एकाक्षरी, द्व्यक्षरी, शब्दभेद अशा प्रकारे आपल्याला कोशांचे अनेक प्रकार हे सापडतात संस्कृतात. हो, ह्याच्यामुळे शब्दसंपदा तर वाढते. लोकांना साहित्य निर्मितीसाठी खूप खाद्य मिळत जातं. साहित्य निर्मितीसाठी याच्यातून चांगलं खाद्य मिळतं. हो. मुळात त्याच्यासाठीच हे होते. म्हणजे खरं तर कवीनाम हितकाम्यया
असंच त्याला म्हणलं जायचं. कवींचेच हे कोश होते, हम्म. साहित्यकारांसाठीच हे कोश होते. त्याचं एक दुसरं कारण असं आहे की कवींना जी रचना करायची हम्म. त्यांना विविध वृत्तांचा बरोबर. विचार करावा लागायचा. हो. त्यामुळे एखाद्या वृत्तामध्ये ती गोष्ट बसण्यासाठी तसाच दुसरा शब्द मिळाला तर त्यांना त्याचा नक्कीच उपयोग लाभ व्हायचा, बरं. फायदा व्हायचा. हम्म. त्यामुळे कवींना वेगवेगळे सिनॉनिम्स, वेगवेगळे हम्म. समानार्थी शब्द लागायचे. मग एकाक्षरी, द्विअक्षरी हे एक प्रकारे त्यांना चांगली मोठी उपलब्धी असायची. हो, हो. असं पण पण मग आहे. मगाचा जो आपला विषय होता की रिजनल व्हेरिएशन्सचा जो मुद्दा होता, तर तो विचार डोक्यात ठेवून ही कोश निर्मिती केली जात होती का, किंवा प्रमाणीकरण जे आज आपण भाषेमध्ये डिक्शनरी किंवा कोश निर्माण करताना भाषेचं प्रमाणीकरण असा एक महत्वाचा हेतू डोळ्यासमोर असतो, तर तसा त्यावेळेला होता का? वर्णनात्मक नक्की होता. हम्म. कालांतराने ते प्रमाण मानलं गेलं. हम्म. जसं अष्टाध्यायीच्या बाबतीत आपल्याला म्हणावं लागेल की त्यावेळच्या भाषेचं त्यांनी वर्णन करून ठेवलं, हम्म. पण त्याचा प्रभाव इतका होता की तेच प्रमाण मानलं गेलं. हम्म. कोशांचे असंच आहे. हम्म. कदाचित प ब म्हणजे हे जे काही औष्ठ्यवर्णे आहेत त्यांचा होणारा वकाराशी भेद असेल, हो. श श स ह्यांचे होणारे बदल असतील, हम्म. हे कदाचित त्या त्या वेळच्या बोलीभाषांमध्ये, प्रादेशिक भाषांमध्ये असणारे हे भेद असतील. आजही दिसतात ना आपल्याला. आजही दिसतातच. म्हणजे आपण खूप पूर्वेच्या बाजूला हो. गेलो तर मग श ला ह हो म्हणतात, हो आणि म्हणजे तो एक अत्यंत इंटरेस्टिंग विनोदी असा श्लोक पण आहे संस्कृतमध्ये की शतायुरिती वक्तव्य हातायु हातायु. भविष्यती. म्हणजे शतायू म्हणायच्या ऐवजी ते हातायू म्हणतील आणि अर्थाचा अनर्थ आणि होतो. अर्थाचा अनर्थ. अनर्थ होतो. अर्थात आता हा अर्थाचा अनर्थ हा आपल्याला वाटतो, त्यांना कारण नसतो. आपण त्यांच्यासाठी ते हातायू म्हणले तरी त्यांना शतायूच म्हणायचं आहे, हे लोकांना कळतच असतं. थोडस असंच काहीच प्रमाण भाषा आणि हो. प्रमाण न मानलेली भाषा या बाबतीमध्ये घडत असतं. ते घडत असतं. आणि आपल्या हे संस्कृत परंपरेमध्ये सुद्धा शब्दानुशासन किंवा शिष्ट शब्दांचं परिगणन हे तर झालंच, हम्म. परंतु प्रातिशाख्यांमध्ये, शिक्षांमध्ये सुद्धा हे भेद जे आहेत प्रादेशिक हे नोंदवले गेले. य श्रुती, ज श्रुती, हम्म. तसंच हे कोशांचं म्हणावं लागेल. त्यांनी हे भेद जे आहेत शब्दांमधले हे नोंदवले करून ठेवली. आणि मग कदाचित त्यांचा हेतू वर्णनात्मक असेलही, वर्णन करावं असेल, परंतु एकदा कोशामध्ये ते आलं तर ते प्रमाण होतच. हम्म. मग त्यामुळे आपण म्हणू शकतो की दोन्ही रूप प्रमाण आहेत. प्रमाण आहे. हा. म्हणजे प च्या ठिकाणी कोणी व म्हणलं, श च्या ठिकाणी शकार आला हम्म. तर ते पण प्रमाण म्हणावं लागेल, कारण कोशांमध्ये त्याची नोंद आहे, कोशांमध्ये त्याचं वर्णन आहे. बरोबर. म्हणजे कोशकारांनी असेल, पूर्वीच्या प्रातिशाख्यांनी असेल, हे सगळे वर्णन करून ठेवलेले भेद आहेत, हम्म. एवढं नक्की. बरं. पण मग आता पुन्हा म्हणजे कोशापासून थोडंसं वेगळं जाऊन, कारण आपण भाषेबद्दल बोलतो आहोत, मग कोशात आलो की ते प्रमाण होतं आणि कोशात नसेल तर ते प्रमाण नसतं. आणि पण मग अशा पद्धतीने म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तुच्छतेने बघण्याचा जो हे आहे हा. तो त्यावेळेला होता का, जो आज आपल्याला दिसतो. म्हणजे पाणीला कोणी पाणी म्हटलं, हो आणीला कोणी आणि म्हटलं, तर त्याच्याकडे तुच्छ नजरेने बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तर हे आपल्याला संस्कृतच्या परंपरेमध्ये दिसतं. हे तुच्छतेने असं म्हणता येणार नाही, परंतु व्याकरण महाभाष्यामध्ये जर आपण पाहिलं तर शुद्ध शब्दाच्या उच्चारणाने पुण्य मिळेल ही मात्र कल्पना आहे, बरं. आणि अपशब्दाच्या उच्चारणाने काही ना काही तर तुम्हाला पाप लागेल अशी कल्पना आहे. हम्म. पण ते तुच्छ आहे असं काही दिसत नाही, कारण ते यर्वाण तरवाण ऋषी हम्म. त्यांची नावच तशी होती. ते यज्ञामध्ये यद्वाना म्हणायचे, बाहेर आले यर्वाणा म्हणायचे, म्हणजे ते सुद्धा अपशब्द वापरायचे सुद्धा नाही, असं काही नाही. हम्म. मोठमोठे ऋषीमुनींनी सुद्धा त्यांच्या यज्ञाच्या वेळात त्यांनी चांगले शब्द, शुद्ध शब्दच वापरले. अन्यत्र त्या शब्दाचे करप्ट फॉर्म्स, थोडेसे हम्म. डिव्हेटेड फॉर्म्स हे तेच वापरत होते. पण ह्याला शुद्ध आणि अशुद्ध असं न म्हणता प्रमाण आणि बोली भाषेतले असे असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. असं योग्य ठरेल जास्त, कारण शुद्ध अशुद्धापेक्षा कुठलं तरी प्रमाण मानलंच जातं. हा, म्हणजे कारण तसंच शुद्ध ते कसं आहे. ठरवणार नाही हो, एखादी हो. गोष्ट. असं बघितलं तर मग पाणी हा मूळ संस्कृतमध्ये नीच आहे. हा, पानीयम. पाणी असा शब्द मूळ हो. संस्कृतामध्ये नाही. मूळ संस्कृतात हो. पाणी या शब्दाचा अर्थच वेगळा आहे. बरोबर. तर म्हणजे मराठीच्या व्याकरणात खरंय. बघायला गेलो तर प्रत्येक भाषेनुसार हे बदलणार हो. आणि काळानुसार हे बरोबर. बदलणार. आणि मूळ कुठला आणि हे कुठला हा हा, फरक पडतो. म्हणजे इथे बरोबर. मुद्दा एवढाच होता की कोशाने हा. याची दखल घेतली गेली का.
कोशाने काही आपल्याला हे शब्दभेद प्रकाश किंवा द्विरूप कोश ह्याच्यामध्ये कोशाने दखल घेतली आहे हा हे दिसतंच. तशा पद्धतीचे आपले दोन्ही फॉर्म्स तिथे सापडतातच आपल्याला. दिसतातच आपल्याला. हा त्यामुळे ते कोशाने दखल घेतली त्याची हा आणि रिजनल व्हेरिएशन त्याही काळामध्ये होती. आलीच ती होतीच आणि त्याची नोंदही झाली आहे ती याच्यामध्ये. कोशांमध्ये हो. पण दिसते. ह्याच्यामध्ये पुरुषोत्तम महेश्वर हे सगळे कोशकार जे होते महेश्वराचे आणि पुरुषोत्तमाचे श्रीहर्षाचे पाणिनीचे यांच्या नावावर हे शब्दभेद कोश आहेत. बर शब्दभेद प्रकाश द्विरूप कोश हे सगळे कोशांमध्ये अशा नोंदी झालेल्या आहेत. बर आता हे फार महत्वाचं हो आहे. हो खूपच महत्वाचं आहे. म्हणजे ह्या प्रकारचं वैविध्य असतं याची असतं, हो. दखल घेतली जाणं आणि त्याला त्या कोशामध्ये स्थान देणं हो हेही हे झालं. तितकंच महत्वाचं अगदी, आहे. म्हणजे अगदीच. त्याच्यात चूक बरोबर काही नसून हे वेगळं आहे हे वेगळं आहे. हा एवढाच हा त्याची फॉर्म वेगळा आहे. नोंद घेणं आणि अर्थ प्रतिपादनाच्या कामात हे दोन्ही सारखेच आहेत असं पण असं पण आपल्याला असं दिसतं. दिसतं त्याच्यामध्ये. हे जरा म्हणजे भाषेचा हम्म. दुराभिमान जिथे आपल्याला दिसतो तिथे ह्या गोष्टी थोड्याशा लक्ष देऊन हो बघायला पाहिल्या पाहिजे हव्यात त्या आणि ह्या गोष्टी. खूप महत्वाच्या आहेत. आहेत ना. तर हे झाले शब्दकोशांचे हो. प्रकार. याच्या व्यतिरिक्त संस्कृतमध्ये एन्सायक्लोपीडियाचा मगाशी आपण हा. उल्लेख केला. तर त्या प्रकारचं काही विश्वकोशासारखं वाङ्मय आहे. हो हो नक्कीच आहे. तर त्याच्याबद्दल थोडंसं काहीतरी सांगाल का? आता तसं जर आपण पाहिलं तर मानसोल्लास हा ग्रंथ हो. मानसहार हे ग्रंथ हे त्या विषयांचे एन्सायक्लोपीडियाच होते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्या शब्दाचा तसा अर्थ दिला असेल असं नाही, परंतु त्याकडे त्याची ते सगळी संकल्पना सांगणारे किंवा त्या विषयाला भरपूर माहिती त्या अनुषंगाने संग्रहित करणं संकलित करणं हे काम मानसोल्लास सारख्या ग्रंथात झालेलं आहे. हो. मानसहार सारख्या ग्रंथात झालेलं आहे. त्यामुळे हे सुद्धा एन्सायक्लोपीडियाच होते. हो. पुराणांमध्ये सुद्धा तुम्हाला काही अध्याय काही भाग असे दिसतील की जेथे की त्या विशिष्ट स्थळाची विशिष्ट तीर्थाची परिपूर्ण माहिती देण्याची कामं केली आहेत. आणि ते करताना त्यांनी त्या शब्दांचे काही अर्थ देण्याचे प्रयत्न त्याच्यासाठी संबंधित असणाऱ्या कथा गोवण्याचे प्रयत्न हे केलेलेच आहेत ना. म्हणजे ह्याच्याकडे सुद्धा आपण एक विश्वकोशात्मक बघू शकतो ज्ञानकोशात्मक बघू शकतो. मानसोल्लासामध्ये टेम्पल हो. आर्किटेक्चर पासून हो ते त्यावेळच्या अन्न बनवण्याच्या वेगवेगळ्या म्हणजे रेसिपीच दिलेल्या आहेत आहेत ना. अक्षरशः की कुठला पदार्थ कसा बनवावा आणि इथपासून ते संगीतापर्यंत संगीतापर्यंत अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार केला. बरोबर. किंवा बराहमिहिराची बृहत हो संहिता. बृहत संहितेचा उल्लेख तसाच करावा लागेल. वेगवेगळ्या विषयांवरची माहिती त्याच्यात असते. हो. मानसोल्लासामध्ये जसं आपण पाहिलं की अनेक प्रकारे माहिती येते. हो. त्यामुळे त्याच्याकडे पाहताना आपण तो कुठल्या एका जरी आर्किटेक्चर असला तरी फक्त तेवढंच त्याच्यात नाहीये ना. नाहीये. हा. इतर अनेक विषय येतात. त्यामुळे ते तसे विश्वकोशात्मकच भाग त्यांचे स्वरूप आहे. भोजन कुतूहलासारखा ग्रंथ आहे याच्यामध्ये पदार्थ भोजन हा विषय घेऊनच सगळी माहिती दिलेली आहे. त्यामुळे असे कला विषयांना वाहिलेले जे ग्रंथ आहेत हे सुद्धा एक प्रकारे त्याच्या विश्वकोशात्मकच त्याचं स्वरूप असतं. कारण तिथे फक्त नुसत्या शब्दांचा अर्थ नसतो, ती संकल्पना त्याचा सगळा आढावा त्याच्यामध्ये असतो, परिपूर्ण वर्णन त्याच्यामध्ये असतं, व्यापक असतात ते खूप माहिती दिलेले ग्रंथ. त्यामुळे ते पण आपल्याला तसं बघावं लागेल. म्हणजे या ग्रंथांचाही एक स्वतंत्रपणे विचार करावा लागेल. कधीतरी करावा लागेल. असेच म्हणजे वैद्यक ग्रंथ सुद्धा एक प्रकारे तसेच आहेत. बरोबर. म्हणजे राज निघंटू आहे, धन्वंतरी निघंटू आहे, हे त्या विषयांचे एन्सायक्लोपीडियाच म्हणायला पाहिजेत. गणित नाममाला आहे, ज्योतिष निघंटू आहे, हे एकेका विषयांचे कोश आहेत. परंतु त्यांची पूर्ण माहिती त्यांचे समानार्थी शब्द असतात, मग त्यात गुणधर्म त्याच्यातून सुद्धा आपल्याला कळूनच जातात. बारके फरक जे छोटे छोटे असतात त्यांची वर्णने त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे गणित विषयांचे किंवा ज्योतिष विषयांचे आयुर्वेद विषयाचे वाहिलेले असे सगळे कोश हे आपल्याला त्यात एक प्रकारे टॅक्सॉनॉमिकल डिक्शनरीज म्हणून असे आपल्याला दिसतात ना. त्या विषयांचे ग्रंथ किंवा साकल्याने माहिती गोळा करणारे ग्रंथ हे दिसतातच परिपूर्ण. मगाशी एक उल्लेख तुम्ही असा केला होता की हे सगळं श्लोकबद्ध आहेच. म्हणजे सर्वच प्रकारचे कोश हे श्लोकबद्ध आहेत आणि ते कसे वापरायचे ह्याची पण माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. हा ते तर खूप महत्वाचं आहे. महत्वाचा मुद्दा वाटतो मला.
म्हणजे ही जी माहिती संकलित केलेली आहे, श्लोकबद्ध आहे, हे करत असताना त्यांनी एक परिभाषा निर्माण केली आहे. ती म्हणजे कदाचित त्याला कोड लँग्वेज म्हणू किंवा काय असेल, तर तशी ती आहेच आहे. आता उदाहरणार्थ समानार्थी शब्द असतील तर तो सर्वत्रादो प्रकीर्तिता, तो शब्द असेल तो आधी दिला जातो, तो प्रथमेत असतो. म्हणजे विभक्त्यांचे प्रथमा म्हणजे कर्ता, द्वितीया म्हणजे कर्म, सप्तमी म्हणजे अधिकरण, क्रियेचं ठिकाण, असले अर्थ कोशामध्ये नाहीत. हे कारक अर्थ तिथं नाहीत, त्यांचे अर्थ पारिभाषिक आहेत, विभक्त्यांचे सुद्धा. त्यामुळे प्रथमेतले सगळे शब्द म्हणजे एकमेकांचे समान अर्थ त्यांनी स्वतःच्या अशा काही डेफिनेशन्स तयार केल्या. आता उदाहरणार्थ अमरा, निर्जरा, देवा, त्रिदशा, विबुधा, सुरा, असुरा. आता हे सगळे आहेत, हे सगळे प्रथमांत पद आहेत. मग या दोन पदांमध्ये नातं काय, तर हे सगळे एकमेकांचे समान अर्थ आहेत, त्या सगळ्यांचा अर्थ एकच. अमर पहिला जो शब्द आहे तो, त्याचे सगळे येणारे शब्द आहेत. त्यामुळे तो शब्द ती मोठी अशी जंत्री तयार होते, तो कुठेतरी खंडित होतो. मग अव्यय जे त्याने वापरली, मता, मतम, इथं ते संपतात. किंवा तू हा शब्द वापरला असेल, तू हे अव्यय, म्हणजे ब्राह्मी तू भारतीय भाषा. मग ते तूच्या अलीकडच्या शब्दाचा अन्वय कुठे घ्यायचा, तूच्या पलीकडचा कुठे घ्यायचा अन्वय, हे त्यांची म्हणजे ऍडजस्टन्सी कशी आहे, त्यांचं एकमेकांशी अन्वय कसे होतात, हे सुद्धा शास्त्र त्यांचं वेगळं आहे. असा सप्तमीचा जो वापर आहे, प्रयोग जो आहे, तो अर्थनिर्देशासाठी त्यांनी केलाय. म्हणजे प्रजापती ही विधऊ, इथे त्याला प्रजापती आणि विधी हे समानार्थी ते सांगायचं नाहीये. तर प्रजापती हा प्रथमेतला शब्द आहे, विधऊ म्हणजे विधी, म्हणजे ब्रह्मदेव, ह्या अर्थामध्ये तो शब्द आहे, असं त्याला सांगायचंय. त्यानंतर लिंग निर्देश करण्यासाठी सुद्धा त्यांनी क्लिबम, पुंसी, वा पुंसी असे शब्द वापरले जातात. मग तिथे त्यांचे ते अर्थ आहेत. ना हा शब्द आहे, ना म्हणजे तो पुल्लिंगी शब्द असेल. स्त्रियाम असं म्हणलं तर तो शब्द स्त्रीलिंगी आहे. आता हे करत असताना त्यांना लिंगानुसार अर्थाचे बदल होत असतील तर ते नोंदवतात. आता मित्र शब्द आपल्याला माहिती आहे, मित्र म्हणजे आपला एखादा दोस्त. तर इथे दोस्त शब्द नपुंसकलिंगी आहे, पण मित्र म्हणजे सूर्य, मित्राय नमः, इथे तो पुल्लिंगी शब्द असतो. असे जे फरक आहेत, म्हणजे मित्र हा काय रवू असेल, मित्र हा रवी, असे ते शब्द येत जातात. त्यामुळे त्यांनी परिभाषा ही तयार केली. प्रथमेचा अर्थ काय, सप्तमीचा अर्थ काय, अव्ययांची असेल तर त्याचा पूर्व भाग का उत्तर भाग, तो आधीच्या शब्दांना जोडायचा का नंतरच्यांना जोडायचा, आणि ही जर नाही कळली तर मात्र गडबड होऊ शकते. परिभाषा जर नाही समजली तर तो ग्रंथ आकलन नीट होणार नाही. आणि त्या संदर्भात एक विनोदात्मक असा एक श्लोक पण आहे. गळावा पुंसीच्या माळा, कपाळी पुंसी वाटिळा, ऐशा अप्येकदंताच्या नमितो मी स्त्रियाम द्वयम. आता गळावा पुंसीच्या माळा म्हणजे वा पुंसी कमलम असा आहे, किंवा पुंसी वा हरिचंदनम. हरिचंदन हा शब्द विकल्पाने पुल्लिंगात आहे. आता पुंसीचा वा पुंसी आणि हरिचंदन हे समानार्थी असं त्याला वाटलं, म्हणून वा पुंसीचा टिळा असं त्याने म्हणतो, हरिचंदनाचा टिळा आहे असं झालं. आता पद अंघ्री स्त्रियाम दोयम, पद अंघ्री असे शब्द आहेत, आणि स्त्रियाम दोयम म्हणजे ते दोन्ही शब्द स्त्रीलिंगी सुद्धा आहेत असं त्यांना सांगण्याच्या ह्याच्यामध्ये त्याला ते स्त्रियाम दोयम हे वाटलं, त्याचं सिनॉनिम आहे, समानार्थी आहे, म्हणून नमितो मी स्त्रियाम दोयम. म्हणजे पायाला नमस्कार करतो, दोन स्त्रियांना नमस्कार करतो, असं त्याचा काहीतरी निराळा अर्थ झाला, अर्थाचा पूर्ण अर्थ इथे होऊन गेला. त्यामुळे हे कोडिंग जे आपण आज डिकोड करता आलं पाहिजे आहे की एकदा त्याचे कोड तुम्हाला समजले तरच तुम्हाला त्यातला त्याचा व्यवस्थित अर्थ लागणार आहे. बरोबर. याही अर्थाने आजकालचे संस्कृत हे कम्प्युटरसाठी खूप योग्य हे मानलं जातं. ते ह्या कारणाने आहे का?
की अशा पद्धतीची हा. कोडिंग सिस्टीम आपल्याकडे बरोबर. आहे पहिल्यापासून. हा, कारण आपण जेव्हा आपल्या शास्त्रांकडे बघतो ना, त्या शास्त्राने त्यांची प्रत्येकाची एक अशी परिभाषाच निर्माण केली होती. हो. आता एवढा सगळा माहितीचा साठा आहे, बरोबर. तो लाघवाने संक्षेपाने कसा द्यायचा ह्याच्यासाठी एक विशिष्ट पद्धतीने त्याच्या एन्कोडिंगच्या एक आपल्याकडे तंत्र विकसित झाली. पाणिनीच्या अष्टाध्यायी त्यातले कोश तसेच आहेत, हो. अनेक आहेत. हो. मग त्यांच्या टर्म्स त्यांनी पारिभाषिक संज्ञा निर्माण केल्या. हो. कदाचित संगणकीय शास्त्रामध्ये सुद्धा ह्या तत्वांचा उपयोग होऊ शकतो, बरोबर. की कशा पद्धतीने, कारण एवढी अफाट माहिती कोशकारांनी दिलीच कशी. बरोबर. त्यांच्या समोर असणारा माणूस तर सामान्य होता, त्याच्या स्मरणशक्तीच्या मर्यादाही त्यांना माहीत होत्या. खरं. त्यामुळे प्रचंड मोठी ज्ञानराशी ती आपण कशी जुळवायची, रचना त्याची कशी करायची की कमीत कमी कष्टात तो अधिकाधिक ते कंठगत करेल आणि त्याचा उपयोग करेल. हेच तत्व आपल्याला हो. आणि कोशांमध्ये दिसतं. कंठगत नुसतं नाही, त्याला रिकॉल व्हॅल्यू पण चांगली तेवढीच आहे. असायला हो, हवी ना. खूप चांगली असावी लागते. तर ते करण्यासाठी पण ह्या कोडिंगचा उपयोग नक्कीच झालेला होता. म्हणजे ही सगळी संरचना कोशांची फार माहीत करून घेण्यासारखी आहे. मग तो ओळीने जरी ते म्हणत असला तरी तो लिनियर सगळं ते कंपोजिशन कसं केलंय, कुठे तो विषय संपतो, कुठे नवीन विषय सुरू होतो, ह्याच्या त्यांनी केलेल्या विकसित केलेल्या तंत्ररचना ह्या सगळ्या म्हणजे नक्कीच हा अभ्यासाचा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. हो, हे शास्त्र म्हणून शिकण्याचा एक स्वतंत्रच विषय आहे. म्हणजे कोश समजणं एक आणि कोशशास्त्र समजणं वेगळं हा एक पूर्ण वेगळाच आहे. त्यामुळे तिथेच आता येते. हो. आता डेक्कन कॉलेजमध्ये तुम्ही एक कोशशास्त्र विभागाचे प्रमुख आहात आणि तिथे एक मोठा संस्कृत कोशाचा प्रकल्प जो चालू आहे, तर त्याच्याबद्दल हो काहीतरी सांगा ना. हा प्रकल्प जो आहे संस्कृत शब्दकोशाचा, तो समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं जरा आधुनिक कोशशास्त्रही माहिती करून घ्यावं लागेल. आता आपण जी चर्चा केली की याच्यामध्ये सगळे प्राचीन कोश आहेत. अमरकोश असेल, हालायुधा असेल, वैजयंती कोश असेल, धरणी कोश असेल, हे सगळे भारतभर रचना झालेले सगळे कोश. तर त्याच्यामध्ये अगदी काश्मीरपासून यादवासारख्या दक्षिणेकडे झालेले कोश. पण हे सगळे जे कोश आहेत अगदी प्रामुख्याने त्यातले म्हणले तरी 25 कोश हे नक्की आहेत, की त्याच्यापेक्षा जास्त आहेत. पण हे सगळे ज्याला आपण म्हणू एकभाषिक मोनोलिंग्वल असे विशिष्ट हेतूचे असे कोश आहेत. महत्वाचा मुद्दा आहे की हे एकाच भाषे म्हणजे एकाच भाषेपुरते कोश, शब्दाचा अर्थ संस्कृतमध्येच दिलेला आहे. काही झालेत प्रयत्न, पारसिका कोश वगैरे असे काही थोडेसे प्रयत्न आहेत. पारसिक शब्दकोश याच्यात द्वैभाषिक शब्दांचे संस्कृत थोडे आधुनिक येते, परंतु असे द्वैभाषिक कोश झाले. पण आधुनिक कोशशास्त्रामध्ये जेव्हा आपण बघतो त्यामुळे प्राधान्याने द्वैभाषिक किंवा बहुभाषिक ही कोशांची रचना आहे. आता जे आपण अमरकोशासारख्या ह्याच्यात पाहिलं की केवळ समानार्थी किंवा असे आशयानुसार शब्दरचना अशी इथं नसून इथे भाषा शिकणारे, भाषांचा अधिक अभ्यास करणारे संशोधक डोळ्यासमोर ठेवून अकारादिक्रमाने शब्द लावणं, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आकार विल्हेती रचना असणं, त्याचा प्रतिभाषेमध्ये असणारा अर्थ देणं, व्याकरण सांगणं, आणि हे करत असताना ह्याच वाङ्मयामध्ये त्यातली उदाहरण देणं, कोटेशन्स देणं, हे खूप महत्वाचं मानलं गेलं. आणि तो शब्द कुठे आलाय, त्याच्या पृष्ठ ओळीसह संदर्भ देणं, ह्याच्यावर सगळे आधुनिक कोश बेतले गेले. 18व्या शतकात सगळ्याच क्रांतीबरोबर ही सुद्धा फार मोठी झालेली क्रांती होती की असे द्वैभाषिक कोश झाले, बहुभाषिक कोश झाले, आणि मग त्यांची काही तत्व विकसित झाली. या प्रकारचे कोश हे मुख्यतः पाश्चिमात्य देशांकडून पाश्चात्य देशांकडून किंवा पाश्चात्य विद्वानांनी साधारणपणे पहिल्यांदा विल्सन हा जो मोठा कोशकार होता त्याने एक संस्कृतची डिक्शनरी पहिल्यांदा रचली. ती या कोशांवर आधारितच होती, परंतु आधुनिक तत्वांवर ते होती. पुढे बेनफे असेल, बॉप असेल, यांच्या काही डिक्शनरी झाल्या, ग्लोसरी झाल्या, संस्कृत लॅटिन डिक्शनरी आली, संस्कृत जर्मन डिक्शनरी आली, ब्रोथलिंगरोथ यांची डिक्शनरी आली, मुनेर विल्यम्स यांनी एटिमोलॉजिकल डिक्शनरी आली. अशा डिक्शनरीज येत गेल्या. आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य वामन शिवराम आपटे यांनी कोश निर्माण केला. आता ह्या सगळ्या 18व्या 19व्या शतकात जे कोश निर्माण झाले
ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला डेक्कन कॉलेजच्या कोशाकडे बघावं लागेल, प्रकल्पाकडे बघावं लागेल. आता हे सगळे जे कोश आहे, आधुनिक कोश होते, द्वैभाषिक किंवा अधिक त्याचं व्याकरण सांगणारे, संदर्भ देणारे, यातला एकही कोश असा नव्हता की ज्या कोशामध्ये फार वेदापासून अगदी 18व्या शतकापर्यंत सगळी ग्रंथसंपदा ही त्याच्यामध्ये आलेली असेल, समावेश झालेला असेल, असा एकही कोश नव्हता. जरी हे सगळे कोश आपण एकत्र केले तरी सगळ्यात मिळून एक 500 ग्रंथ सुद्धा नसतील. परंतु संस्कृतचं वाङ्मय हे खूप मोठ्या पटीनं ह्याच्यापेक्षा जास्त आहे. जवळजवळ 2000 ग्रंथ सगळ्या विद्याशाखांचे धरून आणि त्यातले शब्द निवडून त्या शब्दांचा कोश बनवण्याचं मोठं कार्य डॉक्टर सुमित्र मंगेश कत्रे यांनी 1948 साली डेक्कन कॉलेजमध्ये सुरू केलं. 1948 साली 75-80 वर्ष ह्या प्रकल्पाला झाली. म्हणजे अजूनपर्यंत 75-80 वर्ष हो, बनवण्याचं काम चालू आहे, त्याची प्रक्रिया चालू आहे. अर्थात त्यातला पहिला जो कालखंड टप्पा होता हा फार मोठा होता. ह्याच्यामध्ये सगळे ग्रंथ 2000 ग्रंथ संस्कृतचे हे प्रत्यक्ष ह्या संस्थेमध्ये वाचले गेले, नव्याने वाचले गेले. आणि वाचत असताना विद्वानांनी खुणा करून, शब्दाच्या खाली खुणा करून शब्दांचं चयन केलं, शब्द काढले, त्याच्यातनं एक्स्ट्रॅक्शन केलं. आणि मग या 2000 ग्रंथांमधून सुमारे 22 लाख शब्द संस्कृत भाषेचे गोळा केले गेले. अर्थात समास असतील, डेरिव्हेटिव्ह वर्ड असतील, हे सगळं मिळून. आणि मग तो प्रत्येक शब्द कुठे आलाय, त्याचा संदर्भ काय आहे, ह्याची एक नोंद, चिठ्ठी, हे त्याच्या मागे कार्ड, त्याचं चिठ्ठी जोडली गेली. त्यामुळे हे 22 लाख शब्दांचे संदर्भ किती आहेत, तर ते जवळजवळ 1 कोटीच्या खाली नाहीत, कमी नाहीत. त्यामुळे हा जो कोश प्रकल्प आहे हा ह्या सगळ्या शब्दांचा आधार घेऊन तयार होत असणारा, संपादित होत असणारा असा कोश आहे. मग तुम्ही कुठलाही शब्द घ्या, अग्नी शब्द घेतलात तर तो वेदांपासून आजपर्यंत कुठे कुठे आलाय, तो त्याचा अर्थाचा बदल झाला का, विकास झाला का, संकोच झाला का, परिवर्तन कसं झालं का, कुठल्याच एकाच कालखंडापुरता हा शब्द सापडतो, पुढच्या कालखंडात नाहीये, किंवा नवीनच कालखंडात त्याला आधी नाहीये, फक्त वेदांतातच आहे, फक्त तंत्रामध्येच आहे, फक्त काव्यातच आहे का, सगळ्या 62 भाषांमध्ये, 62 विद्याशाखांमध्ये तो दिसतो. असा सगळा इतिहासच शब्दाचा आणि अर्थाचा हा मांडणारा असा हा कोश आहे. एका तऱ्हेने भाषेचा पण अख्खा इतिहास त्याच्यामधनं उलगडून, भाषेचा सगळा इतिहास त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो, जो शब्द आणि अर्थाच्या आश्रयाने आहे तो आपल्याला तिथे दिसतो. मगाशी म्हटलं तसं एन्सायक्लोपीडिक नेचर त्याचं आहेच आहे, कारण त्या संकल्पनेची सर्व माहिती संदर्भासह आपल्याला त्या ठिकाणी मिळते. असं ह्या कोशाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये उदाहरणं खूप दिली जातात. म्हणजे तो जो समजा अग्नी शब्द असेल तर तो कुठे आला हे नसतं देता, त्याचं वाक्य जे आहे ते कमी जास्त करून त्याचं उदाहरण बनवलं जातं आणि ते दिलं जातं. त्यामुळे काही काही वेळा कॉलमच्या कॉलम, पानाच्या पानं हे त्या शब्दाची सगळी नोंद ही चालू असते. ह्याच्यामध्ये या प्राचीन कोशांचाही आम्ही विचार केला गेला आहे. म्हणजे केवळ अर्थ देणं असं नसून, आता अब्ज हा शब्द आहे, अब्ज म्हणजे कमळ, पाण्यात जन्माला येतं ते. तर त्या अमरकोशासारख्या कोशांमध्ये त्याला असणारे समानार्थी शब्द अब्ज, पद्म, अजून काय असेल, आपसुज असेल किंवा असतील, जवळजवळ 200हून अधिक शब्दांचा विचार हा केला गेलाय. तो सगळा आम्ही त्या अब्ज शब्दाच्या खालती एका ब्रॅकेटमध्ये हा नोंदला जातो. अवधी शब्द आहे, अवधी म्हणजे समुद्र, सागर असेल, समुद्र असेल, पयोधी असेल, उदधी असेल, जलधी असेल, केवढे तरी त्याचे शब्द आहेत. हे सगळे समानार्थी शब्द पुन्हा, म्हणजे हा आधुनिक जरी कोश असला तरी प्राचीन कोशातलं सगळ्या त्याची माहिती ही शेवटच्या पुन्हा आपल्याला कंसामध्ये मिळते. आणि ह्या शब्दांचे अर्थ देत असताना ह्या डेक्कन कॉलेजच्या शब्दकोशामध्ये ते एक विशिष्ट पद्धतीने, म्हणजे ऐतिहासिक तत्वावर दिले जातात. म्हणजे समजा आता आपण असं बघू की
अभिधान शब्द आहे, हम्म, तर त्याचा काही ना एक अर्थ आहे. हम्म. म्हणजे अभिधान म्हणजे सुद्धा अर्थच. हो. तर तो शब्द त्या अर्थाने पहिल्यांदा आलाय का नंतर आलाय, हम्म. असा नीट विचार केला जातो. आणि जो अर्थ सर्वप्रथम आलाय त्याची नोंद प्रथम दिली जाते. बरं. म्हणजे कुठल्याही शब्दाचा स्वाभाविक अर्थ पहिला दिला जाईल हे इतर डिक्शनरीमध्ये तुम्हाला मिळेल, हो. पण इथे तसं नाहीये. हम्म, अतिशय ऐतिहासिक तत्वावरतीच सगळ्याची रचना ही केलेली दिसते. हम्म, हम्म. त्यामुळे वाचकांसमोर, संशोधकांच्या समोर एक इतिहासच शब्दाचा आणि शब्दाचा पूर्ण. अर्थाचा येतो. हम्म, त्यामुळे त्याला अंदाज बांधता येऊ शकतो. शब्दाचे विकास कसे होतात, अर्थाचे विकास कसे होतात हम्म, हे कळू शकतं. हम्म, अशी सगळी माहिती त्याच्यामध्ये दिली जाते. हम्म. हे करत असताना टीकाग्रंथ, भाष्यग्रंथ ह्याचा परिपूर्ण विचार करूनच कोश निर्माण केला आहे. हम्म, त्यामुळे त्याबरोबर आधुनिक अभ्यासकाने केलेला जो विचार असेल, हम्म, इंग्रजीमध्ये त्याचे अनुवाद केलेले असतील, त्याचाही विचार केला जातो. हम्म. त्यामुळे त्याची माहिती ही खूप व्यापक आहे. हम्म, दुसरं म्हणजे व्याकरणाची माहिती ह्या आमच्या कोशसंपादनामध्ये फार महत्त्वाची असते. हम्म. त्यामुळे तो एखादा शब्द असेल, प्रकृती, प्रत्यय, त्याचे स्वर, पाणिनीचं सूत्र त्याच्या जडणघडणीसाठी काही असेल, ह्या सगळ्याची नोंद आपल्याला आमच्या या डेक्कन कॉलेजच्या डिक्शनरीमध्ये आपल्याला मिळते. अरे वा. असं हे मोठं कार्य चालू आहे. कुठपर्यंत आलंय आता हे काम? आता याचे 36 खंड प्रकाशित झाले. 36. हां, आणि अजून किती व्हायचे? अजून तसे खूप होतील. मी आता तुम्हाला सांगू शकत नाही तसं, पण आत्ता हे करत असताना आम्ही अभिभवपर्यंत आलेलो आहोत. म्हणजे अजून आकार म्हणजे शब्द अजून मध्येच आहे. मध्येच आम्ही पर्यंत जायला अजून. अजून तसा वेळ आहे त्याला. न्य किंवा ह पर्यंत जायला, वर्णमालेच्या शेवटच्या हो. अक्षरापर्यंत जायला अजून. पण असं आहे की ह्याच्यामध्ये समास हे संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे. हो, हो. त्यामुळे अग्नी शब्दाचे जे समास आहेत, अग्निकार्य असेल, अग्निहत असेल, हम्म. अग्निगृह असेल, तर ते ते सगळे दुसरा त्याच्यामध्ये पद तिसऱ्या पदी येणार ते शब्दांचे अर्थ मिळतात. मिळतात. हे अगदी शेवटच्या शब्दापर्यंत नाही गेलो तरी कंपाऊंड्समध्ये सेकंड मेंबर, थर्ड मेंबर असे सुद्धा शब्द शोधता येऊ शकतात. वा. खूपच इंटरेस्टिंग आहे. हो. आणि कोणाला जर ह्याच्याबद्दल अधिक माहिती करून घ्यायची असेल तर हो. डेक्कन कॉलेजमध्ये येऊन आता बघता येईल. बघता येईल. आणि आता नवीन युग आपण म्हणतो की सगळं संगणकाचं युग आहे. हो. कोशशास्त्र किंवा कोशरचना सुद्धा आता मागे नाही आहे. हम्म. म्हणजे आपल्याला आता आधुनिक शब्दात बोलायचं असेल, अगदी निघंटूपासून आपण चर्चा केली, हो. तर ही डिजिटल लेक्सिकोग्राफी जी आहे, हो. म्हणजे संगणकीय पद्धतीने आता कोशशास्त्र खूप विकसित झालंय, खूप विकसित एक झालंय. स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणूनच. त्याकडे बघावं लागेल हो, कदाचित. हो. म्हणजे आज कोणी आता मोठमोठ्या ग्रंथात जाऊन ते भले मोठे व्हॉल्युम्स बघतील असं नाही. सहज मोबाईल ॲपवरती त्यांना त्यांचे 4-5 शब्द जे लागतात. डिक्शनरी मिळू शकतात. हम्म. तसं आता कोशश्री नावाचं एक पोर्टल डेक्कन कॉलेजने विकसित केलं. अरे कोशश्री. बर. तर त्याच्यामध्ये या आमच्या डिक्शनरीचे, या कोशाचे पहिले सगळे जे खंड आहेत ते आता उपलब्ध आहेत. बर. त्यामुळे त्याचा वापर करून सुद्धा शब्द शोधणं, अर्थ शोधणं, किंवा एखाद्या अर्थासाठी कुठला शब्द आहे तो शोधणं, हम्म. किंवा एखाद्या व्याकरण घटक डोळ्यासमोर ठेवायचा, विशेषण आहे, मग अमुक विशेषणासाठी अजून काय शब्द असतील, तशा पद्धतीने सर्च, अशा पद्धतीने शोध घेणं हम्म. हे शक्य आहे. आता त्यामुळे कोशश्री हा एक नवीन उपक्रम हा सुरू झालेला आहे. हा पूर्ण डिजिटल माध्यमातून लोकांपुढे उपलब्ध आहे. खूपच महत्वाचं आहे. आणि अनेक लोकांनी याचा लाभ घेतला पाहिजे. हो. त्याच्यामुळे आपण आपल्या या माध्यमातूनही लोकांपर्यंत हे पोहोचवायचं काम करूया. आपल्या माहिती खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण ह्या हो. कोशश्रीची लिंक देऊ शकणार असलो हो, तर जरूर अगदी. द्या. नक्की म्हणजे आपण लोकांपर्यंत ही लिंकही पोहोचवायची हो, व्यवस्था ते करूया. पण देता येईल आपल्याला. खूप मजा आली असं हे गप्पा मारायला. आणि म्हणजे खरंच आहे की इतकं वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीचं हे वाङ्मय आहे आणि आपल्याकडे त्याची खूप मोठी परंपरा आहे. त्यामुळे लोकांनी याची माहिती करून घेण्याची खूप आवश्यकता आहे. आणि म्हणजे अमरकोश संस्कृत शिकत असताना कधी कधी जो काय पाठ केला होता त्याची पण गंमत येत असते. आणि मला असं आठवत आहे की कोणीतरी त्याचा एक अनेक भाषांचा एकत्रित असा
अमरकोश नाही म्हटलं मी त्याला, पण त्या हा. पद्धतीनं काहीतरी करायचा प्रयत्न केला होता. विंडो वातायन खिडकी गवाक्षम भोक भिंतीचे, हो अशी वेळ मला त्यातली आठवते की अगदी. अनेक भाषांमधले शब्द हो खिडकी या अर्थाचे एकत्र करून विंडो वातायन खिडकी गवाक्ष आणि भिंतीचे भोग असं बरं. शेवटी त्याचं एक एक्सप्लेनेशन देऊन अशा पद्धतीने काही रचना केली. पण ही रचना करताना सुद्धा तत्व तेच वापरलंय ना. तत्व तेच म्हणजे वापरलंय. सगळे समानार्थी शब्दांचा एका श्लोकामध्ये गुंफण करणं. पण केलेली आहे. म्हणजे बहुभाषिक शब्द आहेत हे, हो एक ह्या भाषेतला एक त्या भाषेतला, हो, हो. पण ह्या सगळ्यांचा अर्थ एकच आहे बरोबर हे सांगण्याचा प्रयत्न. त्यामुळे अशा स्फुट रचना सुद्धा फार महत्वाच्या महत्वाच्या हा. असतात आणि अशा व्हायला हव्या. व्हायला हव्या. म्हणजे अशा पद्धतीनं पण काही वाङ्मय निर्माण व्हायला हवं. असं कोणाला जर माहित हो. असेल अशा पद्धतीचं काही हा. वाङ्मय तर जरूर आम्हाला पण कळवा. म्हणजे असे बहुभाषिक कोश तयार करायचे, संपादित करायचे. व्हायला पण हवे. तत्व हेच की सगळे शब्द प्रथमेत आहेत समानार्थी, हो भले ते वेगवेगळ्या भाषेत आहेत भाषांमध्ये पण त्या सगळ्यांचा अर्थ एकच आहे. खरंच आहे. तर खूप मजा. आपल्याला एक शीघ्र प्रश्नावली हो, करायची. खूप अगदी. प्रश्न नाही विचारणार, तीनच विचारणार चालेल ना. गुगल का शब्दकोश? शब्दकोश विजेला समानार्थी शब्द. तडीत, चपला, सौदामिनी. अमरकोशातली तुमची एखादी आवडती ओळ? ब्राह्मी तो भारती भाषा गिरवाग वाणी सरस्वती. वा फारच छान. खूप मजा आली आणि परत परत भेटत राहूया. हो वेगवेगळ्या विषयांवर बोलत राहूया. तुम्हाला सगळ्यांना हे कसं वाटलं ते सांगा. आम्ही आजपासून जो भाषा संभाषा ही नवीन मालिका सुरू करतो आहोत, ज्याच्यामध्ये आपण संस्कृतच नाही तर इतरही भाषांबद्दल आणि त्या भाषेतल्या साहित्याबद्दल चर्चा करणार आहोत. तुम्हाला अजून कुठल्या विषयांवरती ऐकायला आवडेल तेही आम्हाला कळवा आणि हा भाग कसा वाटला तेही आम्हाला सांगा. आता जोशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला कोशशास्त्राविषयी कोशाविषयी काही माहिती करून घ्यायची असेल तर आपण जरूर डेक्कन कॉलेजला भेट देऊ. स्वागत आहे सगळ्यांचं. अधिक माहिती करून घेऊ शकता. सर तुम्ही इथे आलात, खूप मनापासून धन्यवाद आणि करत राहूया ह्या हो पद्धतीचं काही नक्कीच. ना काहीतरी. अगदी. धन्यवाद. मंडळी तुम्हाला आमचा हा भाग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असतील किंवा तुम्हाला ह्यातलं नक्की काय आवडलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. वाट बघतोय.